गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुण्यातून खवय्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। पुण्याच्या कॅम्प परिसरात गेल्यानंतर बर्गर किंगचा बर्गर खाणं हे अनेक पुणेकरांसाठी विकेंडचा किंवा सुट्टीचा फिक्स प्लॅन असतो। पण आता याच प्रसिद्ध बर्गर किंगवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा मोठा बडगा उगारलाय। स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्याने बर्गर किंगचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे। फक्त बर्गर किंगच नाही तर ऑनलाईन ग्रोसरी डिलिव्हरी करणारी कंपनी झेप्टोवरही कारवाई करण्यात आली आहे। पुण्याच्या कॅम्पची खाद्य संस्कृती संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे। इथला बर्गर किंग हा तरुणाईचा आणि खवय्यांचा अत्यंत आवडता स्पॉट। पण अन्नाच्या चवीसाठी आणि वेगळ्या प्रकारच्या बर्गरसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। FDAच्या तपासणी दरम्यान बर्गर किंगमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांशी संबंधित अतिशय गंभीर त्रुटी आढळल्या आहेत। यामुळे FDAने या जॉईंटचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे। या कारवाईतून प्रशासनाने स्पष्ट संदेश दिला आहे की ब्रँड कितीही मोठा आणि लोकप्रिय असला तरी अन्न सुरक्षेच्या नियमापासून कोणालाही सूट मिळणार नाही। फक्त बर्गर किंग नव्हे तर पुण्यात इतरही अनेक मोठ्या नावांवर FDAने कारवाईचा फासा वळलाय। पुणे विभागाने 11 ते 14 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत एकूण 16 आस्थापनांवर परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे। आपण बाहेर आवडीने जे पदार्थ खातो ते खरंच स्वच्छ वातावरणात बनवतात का, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। त्यामुळे ग्राहकांनी आता चवीसोबतच स्वच्छतेची खात्री करून घेणं गरजेचं बनलं आहे।